नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव. आजची तारीख आहे 13 मार्च. आणि मित्रांनो, बॅकग्राऊंडमध्ये जरासा फॅनचा आवाज येत असल्याने आता उन्हाळा असल्याकारणाने गरम होतं आणि फॅन बंद करता येत नाही, त्याच्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये थोडासा फॅनचा आवाज येतो. तर आज आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव आहे आणि काय अपडेट्स आहेत ते. तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघूया. अकलूज या बाजार समितीमध्ये 326 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 10,517 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 175 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. त्याचबरोबर येवला या बाजार समितीमध्ये 13,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 175 रुपये, जास्तीत जास्त भाव 1001 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 12,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 256 रुपये, जास्तीत जास्त भाव 997 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 17,500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 251 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,146 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. सिन्नर या बाजार समितीमध्ये 2,460 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,202 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 3,200 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,195 रुपये आणि सर्वसाधारण भाव 801 रुपये. चांदवड या बाजार समितीमध्ये 14,020 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 11 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 4,160 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,140 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 15,358 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 7 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 655 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 28 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 240 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,040 रुपये. कमीत कमी भाव जास्तीत जास्त भाव 2,540 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,290 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,200 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 22,000 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,459 रुपये आणि सर्वसाधारण भाव 925 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 2,800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,375 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 1,320 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 750 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,571 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,350 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे 13 मार्चचे बाजारभाव कांद्याचे बघितलेले आहेत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.